नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। आज आपण इथे करणार आहोत बेसन लाडू। लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडणारे असे बेसन लाडू। करायला एकदम सोपे, पाकाचं कुठलेही टेन्शन नाही, फक्त जिभेवर विरघळणारे, टाळ्याला न चिकटणारे, अगदी तोंडात विरघळणारे असे बेसन लाडू जर बनवायचे असतील तर माझा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि मी जे प्रमाण सांगितलं आहे ते प्रमाण जर तुम्ही वापरलं तर अगदी रवाळ आणि असे छान मऊ असे लाडू तयार होतात। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपल्याला लागेल बेसन अर्धा किलो। बेसन असं रवाळ लागलं पाहिजे हाताला, अशा पद्धतीचं हे बेसन आपण घ्यायचं आहे। त्यासाठी अर्धा किलो डाळ एक 5-10 मिनटं मंद गॅसवर भाजायची आहे आणि आपण दळून आणायची आहे। आता आपण बेसन भाजायला घेऊ। त्यासाठी आपल्याला 200 ग्रॅम तूप लागणार आहे, पण सुरुवातीला एकदम तूप टाकायचं नाही, त्यातलं निम्म तूप आपल्याला त्यात टाकायचं आहे। तूप गरम झालं की त्यात आपल्याला बेसन टाकायचं आहे। सुरुवातीला कढई गरम होऊस तोपर्यंत, पीठ थोडंसं गरम होऊस तोपर्यंत गॅस मोठा केला तरी चालेल। मोठ्या गॅसवर थोडंसं आपल्याला हात फास्ट हलवून जरासं आपल्याला ते बेसन भाजून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटांनी आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे बेसन एकसारखं सगळीकडून भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला हे पीठ कोरडं दिसेल, पण जोपर्यंत तूप आणि बेसन मिक्स होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला हे पीठ कोरडंच दिसणार। शक्यतो गोल कढई घ्या ज्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित बेसन हलवता येईल, आणि झारा घ्या। झारामुळे काय होतं आहे, आपल्याला गाठी फोडायला मदत होते। आता आपण आणखीन थोडं तूप टाकूया। तूप एकदम घालायचं नाही आहे, काही वेळेला आपला अंदाज चुकतो, म्हणून थोडं आपल्याला हे पीठ तूप आपल्याला मिक्स करायचं आहे। साधारण 10 ते 15 मिनिटांनी थोडासा कलर चेंज व्हायला सुरुवात होते। आणि खमंगही वास यायला सुरुवात होतोय। आता आपण ह्यात राहिलेलं सगळं तूप टाकायचं आहे। थोडं बेसनचा कलर चेंज झाल्यानंतरच आपल्याला राहिलेलं सगळं तूप टाकायचं आहे। तर तूप टाकल्यानंतर थोडं गाठी व्हायला लागतात आणि हळूहळू ते बेसन तूप शोषून घेतं, आणि जसं ते बेसन भाजायला लागेल तसं ते हलकं होतं आणि तूप सोडायला परत सुरुवात होते। त्यामुळे एकदम तूप घालायचं नाही आहे। हे बघा, जसं छान भाजलं ना तर ते बेसन छान फुलून येतं, उमलून येतं, आणि बेसन रवाळ असल्यामुळं त्याचं खुसखुशीत आणि हलकं होतं। साधारण आता इथे 40 मिनिटं झालेली आहेत आणि गॅस हा मंदच ठेवायचा आहे आपल्याला, मंद किंवा मीडियम। आता या स्टेजला आपल्याला एक अर्धी वाटी आपल्याला दूध टाकायचं आहे। दुधामुळं एकतर लाडू आपल्या घशाला चिकटत नाही आणि तो रवाळ होतो। दूध टाकल्यानंतर ते असं छान बेसन उमलून येतं आणि त्यावेळी पटपट हलवायचं आहे। तर दूध टाकल्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनिटं परत आपल्याला हलवायचं आहे। दूध टाकल्यामुळे लाडू अजिबात खराब होणार नाही। तुम्हाला जर शंका येत असेल तर तुम्ही पाणी जरी टाकलं तरी चालतं, पण पाणी अगदी थोडं टाकायचं आहे आपल्याला।
आता हे छान असं बेसन भाजून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे मिश्रण कोमट करून घ्यायचं आहे. थंड झालं तरी चालेल, पण गरम गरम पिठामध्ये आपल्याला पिठी साखर मिक्स करायची नाही आहे. आणि अधूनमधून असं हलवत राहा. इथं आपण एकूण 40 ते 45 मिनटं बेसन भाजलेलं आहे. त्यानंतर आपण थंड केलेलं आहे. कोमट आहे हे, अगदी थंड ठेवलेलं नाही आहे. आणि इथे मी पिठी साखर 400 ग्रॅम घेतलेली आहे. तुम्हाला थोडंसं कमी पिठी साखर हवी असेल तर तुम्ही कमीही करू शकता, पण शक्यतो 400 ग्रॅम परफेक्ट प्रमाण आहे. आणि ही पिठी साखर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्यासाठी हाताचा वापर करायचा आहे. हातानं ती अगदी व्यवस्थित सगळीकडे लागली जाते आणि छान ते बेसन आणि पिठी साखर मळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मी 1 टीस्पून वेलची पावडरसुद्धा मिक्स केलेली आहे. आता आपण लाडू वळायला घ्यायचे आहेत. लाडू वळताना तुम्ही बदाम, काजू काहीही लावलं तरी चालेल. मी तर बेदाणे लावलेले आहेत. ह्या एवढ्या अर्धा किलोच्या प्रमाणात आपल्याला मीडियम साईजचे 30 लाडू तयार होतात. आधी सुरुवातीला लाडू वळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला लाडू असा बचका वाटतो, पण जेव्हा तो एक अर्धा तासाने थंड होतो तेव्हा परत आपल्याला त्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. आता हे अगदी गोल गरगरीत थंड झाल्यानंतर मी परत त्याला शेप दिलेला आहे आणि अगदी गोल गरगरीत न बसणारे असे आपले बेसनचे लाडू तयार झालेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.